बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, अजूनही शिवसेना एक वादळ सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुमच्या माझ्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. आता ऑपरेशन सिंदूर तिसऱ्या दिवशी आपण थांबवलं. कुणाची मध्यस्थी झाली, काय झालं हा भाग वेगळा, त्याविषयी आपण काल सविस्तर बोललोच आहोत. पण जर हे ऑपरेशन सिंदूर थांबलं नसतं ना, तर भारतीय मीडिया म्हणजे जवळपास पाकिस्तान ओलांडून, कदाचित अफगाणिस्तान ओलांडून इराक इराणमध्ये घुसली असती. हा विनोदाचा विषय नक्कीच नाही शिवसैनिकांनो, पण कुठल्या परिस्थितीमध्ये किती गांभीर्य दाखवलं गेलं पाहिजे, कुठल्या परिस्थितीमध्ये कसं वागलं गेलं पाहिजे, अगदी लहान शेमड्या मुलांनाही ज्या गोष्टी कळत असतील त्या भारतीय मीडियाला खरंच कळाल्या आहेत की नाही, हाच एक मोठा प्रश्न. गेल्या 3-4 दिवसांपासून हे असं बालिशपणाचं, मी तर बालिश शब्द सुद्धा मला कमी वाटतो, माझ्या तोंडी काही वेगळे शब्द येत होते, पण बालिशपणापेक्षाही काही वेगळे शब्द मला मीडियाविषयी वापरावेसे वाटतात. आज खरंच एक काळ होता ज्या काळात फक्त डीडी न्यूज म्हणजे दूरदर्शनचेच काही न्यूजही नव्हती. खरं पाहायला गेलं तर त्यावेळेस डीडीचं सुद्धा न्यूजचं चॅनल वेगळं नव्हतं. न्यूज ह्या 9:30च्या 7:30च्या ह्या दोनच वेळेसच्या बातम्या यायच्या आणि त्यातच बातम्या पाहिल्या जायच्या. ते पृथ्वीचा असा गोल यायचा, तुम्हा सर्वांना चांगलाच काळ आठवत असेल, असा पृथ्वीचा गोल चमकायचा. 9:30च्या बातम्या, सत्यम शिवम सुंदरम वगैरे ते सगळं आपण पाहायचो. आणि त्या वेळेमध्ये त्या बातम्यांमध्ये सारा महाराष्ट्र त्या अर्ध्या तासामध्ये कव्हर व्हायचा. अगदी तापमानासकट शेवटी तापमान सांगितलं जायचं आणि हवामान सुद्धा सांगितलं जायचं त्याच अर्ध्या तासामध्ये. आज ज्या वेळेस हे असे बोकाळले, सगळे ह्या मीडिया बोकाळल्या, प्रत्येक जणाचं आपलं चॅनल आलं, प्रत्येक राजकारण्याचं आपलं चॅनल आलं आणि ह्या सगळ्या बातम्यांनी घाण करून ठेवली. आज तुम्ही पहा ना, कित्येक मीडियांची मी तुम्हाला एक व्हिडिओ सुद्धा आज दाखवणार आहे, ज्या व्हिडिओमध्ये आता आज तक सारख्या वाहिनीचा हा व्हिडिओ आहे. कसं वागलं गेलं पाहिजे म्हणजे काल झी न्यूज सारख्या एका वाहिनीने इस्लामाबाद वर भारताचा हल्ला, हे कधी घडलं हे भारतीय लष्कराने सांगितलं. किंवा मला वाटतं टाइम्स नाऊ सारख्या वाहिनीने रावळपिंडीमध्ये भारतीय लष्कर घुसलं. काय बातम्या द्याव्यात, याच्यामुळे एक विश्वासार्हता कमी होते. लोक ज्यावेळेस तुम्हाला पाहतात, लोकांना जे घडतंय ते दाखवा, ज्या गोष्टी खरंच घडतायत त्या खरंच दाखवा. पण आपण हे काय करताय, आज बघा ना, आज सीज फायर जरी झाला असला तरी या 3 दिवसात आपण काय काय पाहिलं आणि काय काय शिकलो, याच्यामध्ये खरंच मीडियाचा वाचाळपणा आपण खरंच खऱ्या अर्थाने पाहिलेला आहे. मी काही गोष्टी प्रामुख्याने इथे नमूद करून घेतलेल्या आहेत. गेल्या 3 दिवसात मीडियाने काय काय केलं यावर आपल्याला बोलावंच लागेल. जे काही बोलायचंय ते लष्कराने जनतेला येऊन बोलावं. हे मीडिया कशाला, या कशाला काही वात्रट सारख्या गोष्टी करते. तुम्हाला मी एक व्हिडिओ दाखवतो. आता हा व्हिडिओ पहा. या व्हिडिओमध्ये आज तकचा प्रतिनिधी खरंच त्या जम्मूमध्ये आहे की हा दिल्लीमध्ये आहे, कारण मागचा जो बोर्ड आहे ना, त्या प्रतिनिधीच्या मागे जो बोर्ड लावलेला आहे, हा बोर्ड हा दिल्लीच्या आसपासचा बोर्ड आहे. ज्या चहाच्या गाडीच्या बाजूला बसून हा आज तकचा प्रतिनिधी तिथून न्यूज करतोय, त्याला सांगितलं जातंय आता घाबर, हा घाबरतोय. त्याला सांगितलं आता बस आणि व्यवस्थित बोल, हा बसून बोलतोय. हा स्पष्टपणे सांगतोय आपल्या व्हिडिओमध्ये की आता इथे ब्लॅकआउट आहे आणि तिथे याचा कॅमेरामॅन असा लख्ख प्रकाश पाडून त्या माणसावर प्रकाश पाडून बोलतोय. तुम्ही एकदा हा व्हिडिओ पहा. आज तकने कॉमेडी शो कधीपासून करायला सुरुवात केली, हा तुम्हाला देखील एक प्रश्न पडेल आणि अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये तयार होतील. म्हणजे ज्या ठिकाणी ब्लॅकआउट आहे त्या ठिकाणी अशा प्रकारे लाईव्ह रेकॉर्डिंग करणं, लाईव्ह तुम्ही तुमची पोझिशन सांगणं, लाईव्ह त्या ठिकाणच्या हालचाली सांगणं आणि खुल्यामध्ये लाईव्ह करून हे तुम्ही शत्रू देशाला मदत करत आहात का मग? की अशा ठिकाणी एक प्रतिनिधी लाईव्ह दिसतोय आणि तिथे खरंच काही व्यवस्था आहे नाही आहे, एक काम करा तिथेच बॉम्ब टाका, ही घ्या लोकेशन. आणि लँडमार्क पाहिजे असेल ना, एखादं ठळक ठिकाण पाहिजे असेल तर तिथे तुम्हाला कॅमेऱ्याचा उजेड दिसेल. आता बघा ना, तुम्ही थोडंसं मागे जा. ज्यावेळेस आपल्या मुंबईवर हल्ला झाला 2009 साली, मुंबईवरच्या हल्ल्यामध्ये अशाच प्रकारच्या मीडियाचा हा वाचाळपणा आपण त्याही वेळेस पाहिला. म्हणजे जी ठिकाणं आर्मीच्या हालचाली मीडियावर बघून पाकिस्तानातले ह्यांचे कमांडर ह्यांना हुकूम देत होते की इथे नका, मीडियामध्ये दिसतंय की तिथे पोलीस आहेत, तुम्ही तिथे नका जाऊ, तुम्ही तिकडून जा, तुम्ही ह्या दरवाजाने जा, मीडिया लाईव्ह दाखवते. किती हा घाणेरडा प्रकार असेल.
थोडी तरी जनाची नाही तर मनाची. खरं तर एवढे घाणेरडे शब्द वापरावेसे वाटतात, पण मी ते वापरत नाही. ठीक आहे, काही मर्यादा आहेत माध्यमांवर, पण किती आपण ते बोलावं, काय बोलावं, कुठे बोलावं याचं तरी एक भान. बरं, लाईव्ह एवढ्या मोठमोठ्या ह्या मीडिया ह्यांनी कसं वागलं गेलं, जर हा व्हिडिओ पहा ना, तुम्हाला कळेल नेमकं मी काय सांगतोय. बोखलाहट में जो हमला करने की कोशिश की थी उसको विफल कर दिया गया है। जितने भी ड्रोन्स आए हैं ज्यादातर ड्रोन्स को जो है शूट डाउन कर दिया गया। और यहाँ पर अंजना इस समय भी अगर आपसे कहूँ कि लगातार यहाँ पर धमाकों की आवाज़ सुनाई दे रही है। कठिन हो रहा है यहाँ पर खड़े होना भी। ऐसे लग रहा है जैसे धरती हिल रही है। और पूरे शहर में, जम्मू शहर में इस समय ब्लैकआउट है। एक भी व्यक्ति आपको सड़क पर नहीं दिखेगा। लोग जो हैं इस समय अपने आप को अगर हम देखें तो घरों के अंदर ही कन्फाइन कर रहे हैं। और जो सिविल डिफेंस के वॉलंटियर्स हैं वो भी लोगों के पास जा रहे हैं, उनसे अपील कर रहे हैं कि वो धैर्य बनाए रखें और घरों में ही रहे। और फिलहाल तो पूरी तरह से ब्लैकआउट है। और अंजना, मैं आपको बता दूं कि इस समय पूरे जम्मू शहर में अगर हम देखें तो काफ़ी तनाव है। और साथ ही में जो भारत पाकिस्तान अंतर्राष्ट्रीय सीमा है, आरसपुरा सेक्टर है, अरनिया सेक्टर है, सांबा ज़िला है, कठुआ ज़िला है, जो जानकारी हमें मिल रही है कि वहाँ पर हैवी मॉर्टर शेलिंग हो रही है। और इस समय भी अंजना धमाका, मैं कैमरा पर्सन से कहूँगा थोड़ा सुरक्षित स्थान पर निकले। यहाँ पर धमाकों की आवाज़ सुनाई दे रही है। नीरज नीरज, यहाँ पर धमाकों की आवाज सुनाई दे रही है। काफी लाइट कम कर। तो पाकिस्तान जो है बौखलाया हुआ है इस समय। और ये पूरे विश्व के सामने अब बेनकाब हो रहा है पाकिस्तान कि किस प्रकार से वो आम लोगों को निशाना बना रहा है, मासूम लोगों को निशाना बना रहा है। और जो जानकारी हमें मिल रही है खासतौर पर जो सीमावर्ती ज़िले हैं, सांबा है, कठुआ है, और जो जम्मू ज़िले के जो सीमावर्ती इलाके हैं, आरसपुरा सेक्टर, अरनिया सेक्टर, अखनूर सेक्टर, अभी अनकन्फर्म्ड रिपोर्ट्स है कि हर जगह से ही शेलिंग हो रही है। जो कंफर्म रिपोर्ट है कि सांबा, कठुआ और आरसपुरा सेक्टर में इस समय फायरिंग चल रही है, शेलिंग हो रही है, लोगों में अफरा तफरी का माहौल है। और न केवल इन सीमावर्ती इलाकों में बल्कि जो न केवल जो सीमावर्ती लोकेलिटीज हैं बल्कि जम्मू शहर में भी धमाकों की आवाज सुनाई दे रही है। और अभी याच्यामध्ये आपला मराठी मीडिया सुद्धा कुठे मागे नव्हता बरं का. म्हणजे मराठी मीडिया सुद्धा तिकडे दरे गावामध्ये बसून जम्मूच्या बातम्या देत होता. म्हणजे आमचे प्रतिनिधी तुम्हाला पुढची महत्वाची बातमी सांगतील, लाईव्ह अपडेट देतील, आणि प्रतिनिधी कुठे दरे गावामध्ये. खरं तर ह्या बातम्या जर तुम्हाला कशा प्रकारे युद्धाचं रिपोर्टिंग जर तुम्हाला पाहायचं असेल ना, कधी इस्रायलच्या बातम्या पहा, कधी त्या इस्रायलमध्ये नेमकं का, इस्रायल आणि त्या गाझामध्ये जे काही चाललंय त्यावेळेसच्या त्या बातम्या पहा. म्हणजे दोन्ही देशांकडच्या तुम्ही जर तिथे पाहाल तर तुम्हाला कळेल की युद्धाचं कव्हरेज कसं असतं. आणि ह्या मगाच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वांनी पाहिलात. अरे झूठ बोलना था लेकिन इतना भी झूठ नहीं बोलना है. काय काय म्हणाला तो प्रतिनिधी, यहाँ पे ब्लॅकआउट है, आणि हा उजेड पाडून बोलतोय. म्हणजे किती हे, हा भाग तरी असेल का ह्यांच्या मानेच्या वर, ह्याच्यात काही आहे का भरलेलं, का रिकामच ठेवलेलं आहे. रिपोर्टरला मागून कोणतरी सांगतंय आणि हा अचानक घाबरतोय. तुम्ही पाहिलं असेल मगाच्या त्या व्हिडिओमध्ये, अचानक घाबरतोय, अचानक बसतोय कुठेतरी, आणि बसल्यानंतर अचानक कोणीतरी त्याला खुणावतोय, अचानक हा घाबरतो आणि परत हा लपतो. आणि लपतो कशाच्या बाजूला, चहाच्या टपरीच्या बाजूला, त्या प्लास्टिकच्या बाजूला. ते निळं प्लास्टिक जिथे हलत नाही तिथे हा म्हणतोय जमीन हिलने लगे, जमीन हिलने लगे. काय लोकांना म्हणजे किती घाबरवायचं. जमीन हिलने लगी, ते बाजूचं प्लास्टिक हिले ना, आणि हा म्हणतोय जमीन हिलने लगी यहाँ पे. आणि मागे रस्त्यावर बोर्ड दिसतोय, त्या बोर्डमध्ये स्पष्ट दिल्ली दिसतंय, आणि हा जम्मू सांगतोय. म्हणजे लोकांना बनवावं, पण किती बनवावं हे, एवढं. हाच प्रकार मुंबई हल्ल्यामध्ये झाला होता, आपण सर्वांनी व्यवस्थित पाहिलं त्यावेळेस. त्यामुळे ह्या सगळ्यावर बोलावं लागेल. आणि विचार करा की ह्या अशा प्रकारच्या मीडियाच्या हरकतींमुळे जो विश्वस्तरावर भारतीय मीडियाचा रँक आहे ना, हा 151व्या स्थानावर आहे. म्हणजे मला वाटतं मागून 8-10 देश सुटले असतील, त्याच्यानंतर भारताचा नंबर असेल. या अशा प्रकारची रिपोर्टिंग असते का कधी. आपण खरंच 2000 म्हणजे 99चा तो काळ पहा, ज्यावेळेस कारगिल युद्धाचं सुद्धा लाईव्ह रिपोर्टिंग केलं गेलं होतं. मला वाटतं हे सुद्धा चॅनल त्यावेळेस असेल, आजतक सारखं चॅनल सुद्धा त्यावेळेस असेल. त्यांचेही प्रतिनिधी त्यावेळेसचे तुम्ही पहा आणि आताचे पहा. म्हणजे सारं काही पैसा झालाय का, सारं काही टीआरपी झालंय का, सारं काही व्ह्यूजचा प्रकार आहे का. म्हणजे व्ह्यूज साठी काही पण. हा खरंच 151व्या स्थानावर हा रँक गेलेला आहे.
आणि बरं बरं मागाशी तुम्ही पाहत्या मीडियावर तो प्रतिनिधी इतका हळू आवाजात बोलतोय, जणू काही वरच्या विमानाला याचा आवाज जाणार आहे. वरच्या विमानाला तुझा आवाज नाही जाणार, पण तुझा प्रकाश मात्र नक्की दिसेल. तो प्रकाश मात्र आपण कमी केला नाही, तो बंद केला नाही, पण आवाज हळूहळू. म्हणजे लोकांना असं ते लहान मुलांना आपण त्या भूताच्या गोष्टी सांगतो कसं मध्येच आवाजामध्ये व्हेरिएशन आणतो, हळू करतो, मोठ्याने सांगतो. हा तसाच मला प्रकार दिसला. का कुणास ठाऊक असं वाटलं ह्याचं काय पुढच्या महिन्यात काही प्रमोशन आहे का, काही इन्क्रीमेंट वगैरे होणार होतं का, जेव्हा हा सारा स्टंट केला जातोय. बरं, धमाक्याचा आवाज मला सगळ्या त्या व्हिडिओमध्ये कुठेच आला नाही. ज्याच्यासाठी हा आज तक मी तो व्हिडिओ शूट केला, त्या संपूर्ण व्हिडिओमध्ये धमाक्याचा आवाज कुठेच नाही. पण बाजूच्या रातकिड्यांचा, म्हणजे समजा आपण समजावं की यांनी साऊंड प्रूफ काय ते तसं काही केलं असेल, आपल्या कॅमेऱ्यात तसा असेल, पण मग बाजूच्या रातकिड्यांचा आवाज येतोय आणि धमाक्याचा आवाज येऊ नये. ते बाजूचं निळं प्लास्टिक आले ना, रस्त्यावरचा बोर्ड दिसतोय आणि हे म्हणतात आम्ही जम्मूमधून रिपोर्टिंग करतोय. असं मला ह्या म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं की किती हा घाणेरडा प्रकार. म्हणजे जोकर आणि नोकर याच्यामध्ये काहीतरी तर फरक असेल. जोकर आणि नोकर मी एकत्रच पाहिले याच्यामध्ये. कॉमेडी शो झाला होता का हा? आणि अशा ठिकाणी खरं तर भारत सरकारने सुद्धा काही निर्बंध लावावे, ज्या ठिकाणी समजा हे सत्य असेल. एक मानून चला की हा सगळा कॉमेडी शो नव्हता, हे सत्य होतं. मग अशा ठिकाणी अशा प्रकारे लाईव्ह रिपोर्टिंग करून तुम्ही शत्रू देशाला मदत करत आहात का? काय तुमचं मत काय नेमकं या सगळ्याबद्दल? मी तर तुम्हाला एकच प्रातिनिधिक दाखवलं. असे अनेक उदाहरणं तुम्ही 2-3 दिवसापासून पाहिली असाल. हे सहज माझ्या पाहण्यात आलं, मी तुम्हा सर्वांसमोर ठेवलं. पण तुम्ही सुद्धा अशी अनेक उदाहरणं पाहिली असाल. व्यक्त व्हा तुम्ही सुद्धा. तुर्तास मी तुम्हा सर्वांची रजा घेतोय. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.